सुरुवातीला एक आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय एक दुःखद घटना घडली। मित्रांनो, काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही। इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी बोलावून आल्यानंतर जायचं हे सगळ्यांना माहिती आहे, ही जगाची रीत आहे। परंतु एकेकाळी ह्या भागाचं अतिशय चांगल्या प्रकारे लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेले आपल्या सगळ्यांचे सहकारी माजी खासदार हरिश्चंद्रजी चव्हाण साहेबांचं आज सकाळीच दुःखद निधन झालं आणि ते मी इथं आल्यानंतर मला कळालं। मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या वतीनं आणि तमाम माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं मी हरिश्चंद्र चव्हाण साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो आणि त्यांना चिरशांती मिळो, अशा प्रकारची सुरुवातीलाच देवाच्या चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मित्रांनो, आज वेगळ्या कारणाकरता मी तुमच्या सगळ्यांच्या पुढे आलेलो आहे। सगळ्या महाराष्ट्रामध्ये उद्याच्या 20 तारखेला मतदान आहे। आज 14 तारीख आहे, 6 दिवस बाकी आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला निर्णय घ्यायचा आहे की 5 वर्ष ह्या राज्याची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची। मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपला नाशिक जिल्हा एक प्रगत जिल्हा, महत्त्वाचा जिल्हा आणि अनेक लोकप्रतिनिधी त्यांनी निवडून दिले। या जिल्ह्याने माझ्या निफाड विधानसभा मतदारसंघामध्ये इथं आपले महायुतीचे उमेदवार आणि माजी आमदार दिलीप बनकर काका यांना निवडून दिलं। आजच्या सभेला ते पण उपस्थित आहेत। आमचे अध्यक्ष राजेंद्र डोकळे असतील, आमचे सगळ्यांचे सहकारी यतीन कदमजी असतील, अनिल कुंदेजी असतील, भागवत बाबा बोरस्तेजी असतील, रवींद्र नाना पगार, विष्णुपंत म्हैसदुणे, बाळासाहेब क्षीरसागर, दिलीप नाना मोरे, त्याचबरोबर विश्वासराव मोरे, अर्जुनराव टिळे, शिवाजीराव ढेपले, सतीश भाऊ मोरे, लक्ष्मणराव निकम, बापूसाहेब पाटील, दिलीप नाना मोरे, सुरवाडे अप्पा, त्याचबरोबर प्रेरणाताई बलकोडे, सारिकाताई डेरले, शिवनाथ कडबाने, अश्विनी मोगल, सुनीताताई राजोळे, रंजन ठाकरे, सिद्धार्थ वनारसे, विठोबाराजे फडे, बापू काका गडाख, सचिन मोगल, राजेंद्र बोरा, विजय शेठ बाफना, सोनलाल भंडारी, शंकरराव वाघ, परेश शहा, दिलीप नाना मोरे, अशोकराव मोरे, केशवप्पा सुरवाडे, दत्तात्रय काळे, माझ्या निफाड परिसरातील जमलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना या जे सर्व उपस्थित असताना आमचे RPI आठवले साहेब, RPIचे इतर घटक, इतर आमचे घटक पक्षातले मित्र पक्ष, ह्या सगळ्या मान्यवरांचं, सगळ्या आजीमाजी पदाधिकाऱ्यांचं, आपल्या सर्वांचं मी मनापासून या निमित्तानं स्वागत करतो। आज तुम्ही सगळ्यांनी माझ्या आधीच्या नेत्यांची भाषणं ऐकली। इथं मला माहिती आहे यावेळेस 288 जागाच्या निमित्तानं एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही ज्यावेळेस एकत्र बसलो 288 जागांचं वाटप केलं, त्यावेळेस अनेक ठिकाणी तोलामोलाचे उमेदवार होते आणि काहींना थांबावं लागलं, काहींना पक्षाची शिस्त पाळावी लागली। माझ्या निफाड विधानसभा मतदारसंघामध्ये देखील यतीन कदमांनी उमेदवारी मागितलेली होती, त्याच्यामध्ये आमच्या शिवाजीरावांनी त्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली होती, अनेकांनी उमेदवारी मागितली होती। मी मध्ये तुम्हाला आठवत असेल जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आलेलो होतो आणि त्यावेळेस पण आपण एकमेकाला भेटलेलो होतो। शेवटी मित्रांनो, आपण सगळेजण समाजाच्या करता काम करतो, विकासाच्या करता काम करतो। आज मोठ्या प्रमाणावर आपल्याला आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे। देशाचे पंतप्रधान यांच्या वेगवेगळ्या मीटिंग्स चाललेल्या आहेत, त्यांच्या मोठ्या मोठ्या सभा चाललेल्या आहेत। मध्ये आमच्या पुण्यामध्ये देखील सभा झाली, आज संभाजीनगरला फुलंब्रीला सभा आहे, त्याच्यानंतर मुंबईला देखील सभा आहे। ते त्यांच्या परीनं आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतायत
अमित शहा सांगतायत, इतर नेतेगण सांगतायत, विरोधी पक्ष नेते येत आहेत. हा सगळ्यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला अधिकार आहे. प्रत्येकाला उभं राहता येतं, प्रत्येकाला आपली भूमिका मांडता येते. हा माझा मतदार जनता जनार्दन हे ठरवणार की उद्याच्याला कुणाला विधानसभेमध्ये पाठवायचं आणि कुणाला त्या ठिकाणी थांबवायचं. आज मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करण्याच्या करता आलोय. महायुतीच्या सरकारने गेल्या 2-2.5 वर्षामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. काही राजकीय स्थित्यंतर घडली, एकनाथराव शिंदेंनी भूमिका घेतली, एकनाथराव देवेंद्रजी पहिल्यांदा सरकारमध्ये गेले. त्याच वेळेस आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व आमदारांनी ठरवलेलं होतं. माझी सही होती, दिलीप काकाची सही होती, नरहरी झिरवाळची सही होती, माणिकराव कोकाटेची होती, सरोजची होती, भुजबळ साहेबांची होती, नितीनची होती, अनेकांच्या सह्या होत्या. पण त्यावेळेस काही अशी घटना घडली की ते जमलं नाही. परंतु सतत कार्यकर्ते म्हणायचे, माझे सहकारी म्हणायचे की दादा यंदा आम्ही निवडून आलो, परंतु करोनाचा काळ आला आणि पहिल्या 2.5 वर्षामध्ये जवळपास 1.5 वर्ष करोनामध्ये गेलं. करोनाच्याही काळामध्ये खरं अनेकांनी चांगलं काम आपल्या आपल्या भागामध्ये करायचं ठरवलं. तरी आज राज्यामध्ये जेवढे काही आमदार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं काम जर कुणी केलेलं असेल तर त्या 5 आमदारांची नावं काढायची ठरवलं तर त्याच्यात तुमच्या दिलीप काका बनकरचं नाव घ्यावं लागेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे, माझ्यात मागं पुढं नसतं. आणि दिलीप काकांनी त्या काळामध्ये या भागात काही माझ्या परप्रांतीय लोक होती, त्यांना त्यांच्या गावाला जाता येत नव्हतं, काही अडचणी होत्या, लॉकडाऊन होतं, रेल्वे बंद झालेल्या होत्या, काही ठिकाणी आपण ST तात्पुरत्या घेतल्या आणि त्यांनाही वाटत होतं की आपण आपल्या घरी जावं. एक अशा प्रकारचा परिस्थिती निर्माण झालेली होती की आता हा आजार असा आहे, हा रोग असा आहे की आता आपण काही जगणार नाही असं अनेकांना वाटत होतं. ते म्हणाले की बाबा इथं जायच्या ऐवजी आमच्या गावी जाऊन आमच्या पोराबाळांच्यात आम्ही तिथं आमचं बरं वाईट होऊ दे. इथपर्यंतची टोकाची भूमिका तो माणूस घेत होता. जर एखाद्या घरामध्ये सुरुवातीला कोणाला करोना झाला, ते घर आपण तिथं जात नव्हतो, ओलांडून 2-4 घरं बाजूनी जायचो. त्या घरामध्ये सुरुवातीच्या आठवड्यामध्ये जे लोक गेले त्या घरातला एक देखील व्यक्ती त्यांचा अंत्यसंस्कार करायला गेला नाही. निफाडकरांनो जरा आठवा तो काळ, असा काळ आपण घालवला. आणि त्यावेळेस 100 बेडची एक व्यवस्था आमच्या दिलीप काकांनी केली. जेवणाची व्यवस्था, औषध पाण्याची व्यवस्था, ऑक्सिजनची व्यवस्था, व्हेंटिलेटरची व्यवस्था सरकार पण करत होतं. वॅक्सिन देत होतं, बाकीच्या रेमडेसिवीर देत होतं. बरं कोणालाही माहीत नाही की कोणतं औषध दिलं पाहिजे. आता सांगतात ज्यांनी रेमडेसिवीर घेतली त्यांना पुढं त्रास होणार आहे आणि मग तेव्हा कशाला दिली. म्हणजे ही सगळी अवस्था आहे. पण त्या काळामध्ये खरोखरीच एक चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेऊन माणसं जगवण्याचं काम, त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली जबाबदारी, आपण लोकप्रतिनिधी आहे, आपण त्याच्यामधनं पळ काढता कामा नये अशा प्रकारची भूमिका दिलीप आणि दिलीपच्या अनेक सहकारी मित्रांनी घेतली. तुम्ही त्यांना साथ दिली आणि तो अतिशय मोठं आजाराचं संकट, रोगाचं संकट जगातनं सध्या गेलेलं आहे, राज्यातनं गेलेलं आहे, देशातनं गेलेलं आहे. पण त्याची किंमत आपण मोजली. अनेक जीवाभावाची लोक तुम्हाला मला सोडून गेली, त्यांनाही मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, एकंदरीतच वेगवेगळ्या घटना घडल्या. आज माझा निफाड, मी मागेही ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये मतं मागायला आलोय. मागे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की दिलीप काकाला निवडून द्या, मी तुमचा रानवड सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना चालू करायला त्या ठिकाणी मदत करतो. रानवड सहकारी साखर कारखाना चालू झाला. निफाडच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु हेमंत गोडसे माजी खासदार आणि DP कडलक यांना तो कारखाना टेंडरमध्ये त्यांचा हायेस्ट असल्यामुळं तो कारखाना त्यांच्याकडे चालवण्याच्या करता दिला गेला. पुढं त्यांना काय अडचणी आल्या
मित्रांनो, मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असलो आणि कुणी साखर कारखानेवाले माझ्याकडे आले आणि सांगितलं दादा ह्याच्यातनं मार्ग काढा, मी माझ्याकडे असणारं अर्थ खातं, नियोजन खातं, अमित शाह साहेबांच्याकडे असणारं सहकार खातं, दिलीप वळसे पाटलाकडे असणारं सहकार खातं, सुदैवाने अमित शहाची आमची चांगली ओळख आहे, त्यांच्याकडे NCDCचा पैसा द्यायचा हातात आहे. आणि ह्या प्रकारे महाराष्ट्रातले अनेक कारखाने आपण सुरू केले, अनेक कारखान्याला आपण पाठबळ दिलं. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, कारखान्याचा घास वाढवल्याशिवाय 1250चे कारखाने 2500चे कारखाने चालत नाही. आता निफाडकरांनो, कारखाने 5000च्या पुढं, 7500च्या पुढं, 10000च्या पुढं, आमच्या काही भागामध्ये 15,000 मेट्रिक टनाचे, 17,000 मेट्रिक टनाचे आमच्या बबनदादा शिंदेंचा तर कारखाना जवळपास आज दोन्ही कारखाने मिळून ते 17-18 हजार मेट्रिक टन क्रशिंग त्या ठिकाणी करतात. बदल झाला आहे, नवीन मशिनरी आली आहे, ऊस वाढतोय, पाण्याची व्यवस्था होतीये, लोकांचे कष्ट करण्याची तयारी आहे. काही जण चांगला भाव देतात. जर चांगला कारखाना चालवला, कर्जमुक्त कारखाना असला तर निफाडकरांनो भाव खूप चांगला देतोय तो. मी तुमच्या समोर बोलत असताना महाराष्ट्रात नंबर 1-2चे भाव मी माझ्या भागामध्ये देऊन दाखवले. माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा भाव 3636 रुपये टनाला बसला. किती? 3636. माझ्या सोमेश्वर कारखान्याचा भाव, जे माझ्या नेतृत्वाखाली तिथं चालतात सहकारी साखर कारखान्यात, 3571 रुपये भाव बसला. मला असं वाटतं की एका भागातल्या लोकांनी एवढा भाव घेऊन चालणार नाही. इतर पण लोकांना तसाच खर्च येतो, तशीच मेहनत घ्यावी लागते, तसंच बेणं दाबावं लागतं आणि त्याच्यातनं कष्ट घेऊन ऊस काढावा लागतो. तिथंही भाव 3500च्या पुढे यावेत. पण ते कारखाने कर्जमुक्त असले पाहिजे. कारखान्याचं मॉडिफिकेशन करण्याच्या करता घेतलेलं कर्ज, त्याचा रिपेमेंटचा हप्ता, तिथं मात्र अडचणी येतात. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. मला आत्ताच काहीच माझे सहकारी सांगत होते की DPनी आणि हेमंत गोडसेंनी घेतलेला कारखाना आज निफाड तालुक्याच्या नावाचा कारखाना, एक वैभव त्या कारखान्यांनी इथं आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम केलं. त्या काळामध्ये एक गत वैभव म्हणून महाराष्ट्र निफाड कारखान्याकडे बघायचा. प्रल्हाद पाटील असे दिग्गज माणसं त्या कारखान्याचे चेअरमन झालेले आम्ही लहान असताना त्या ठिकाणी पाहिलेले. हा तो सगळा काळ होता. आता आपल्याला मी यावेळेस सांगेन, यावेळेस आम्ही 2 पैकी 1, मला दोन्ही सुरू करायचे होते, परंतु आमचं टेंडर त्या ठिकाणी कमी होतं आणि त्याच्यामुळं ते झालं. आता आम्ही त्यांनाही विचारू, तुम्ही चालवत असला तर मी संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे. की तुम्ही म्हणजे ते DP कडलक आणि हेमंत गोडसे, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही ते. आणि त्यांना विचारेन की तुम्हाला काय पाहिजे. ह्यामध्ये आपण अमित शहाकडे जाऊ, आपण सहकार मंत्र्याकडे जाऊ, राज्य सरकारमधनं आपण मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची मदत घेऊ आणि मार्ग काढू ना. अशी कुठलीच गोष्ट या जगामध्ये नाही की ते सुरूच होऊ शकत नाही. त्याला प्रत्येकाला उत्तर आहे. प्रत्येकाला काही बाबतीमध्ये निर्णय घेण्याची गरज आहे. त्या पद्धतीचा पण निर्णय आपण घेऊ. तसंच मी मध्ये बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य सरकारकडनं 300 कोटी रुपयाची गॅरंटी दिली. पैसे दिले नाही, गॅरंटी दिली. आणि त्या बँकेला सांगितलं 10 वर्षाची परतफेड करा, म्हणजे दरवर्षी 10 कोटी आणि त्याचं व्याज. आणि म्हणलं बँक चालवा. आता बँक चालू झालेली आहे. आपल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तसं करायला 700 कोटी रुपये लागतात. खरं तर शेवटी अनेक जण, भुजबळ साहेब असतील, दादाजी भुसे असतील, बाकीचे माझे सगळे सहकारी असतील, आमचे महायुतीचे सगळे आमदार, मी कोणी मला आग्रह केला नाही असं कुणाच्याच बाबतीत घडलं नाही. सगळे सांगत होते की बाबा दादा, मुख्यमंत्री एकनाथराव, देवेंद्रजी, बुलढाणा जिल्हा बँक चालू झाली. आमचं पण शेतकऱ्यांचं एक ही आर्थिक नाडी आहे. आमच्या या तालुक्याच्या पीक कर्जावर, मध्यमुदत कर्जावर, दीर्घ मुदत कर्जावर खूप मोठा परिणाम करणारी ही एकेकाळची महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त पीक कर्ज पुरवठा करणारी ही बँक आहे आणि ती नाशिकच्या नावाने आहे.
त्याचं कुठं लायसन कॅन्सल होऊन ती बँक आमच्यातनं निघून जाऊन देऊ नका. मी आज तुम्हाला सांगतो, उद्याच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी महायुतीचं सरकार आणण्याच्या करता मला मदत करा. निफाडमधनं देखील दिलीप काकाच्या त्याची खूण आहे त्या ठिकाणी घड्याळाची ती निशाणी 2 नंबरला आहे. मशीनमध्ये वरून 2 आकडा काढायचा आणि दिलीप काकाचा फोटो बघायचा, त्याच्या पुढे घड्याळ असेल ते बटन दाबायचं आणि त्याला पुन्हा एकदा माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या निफाडचं प्रतिनिधित्व करण्याकरता विधानसभेमध्ये पाठवा. मी या बाबतीमध्ये वेळ पडली तर तुमची नाशिक जिल्हा काम आधी निवडून दे, लाल दिवा लाल दिवा लाल दिवा, त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा तुमचं काम करा रे, मग मी माझं काम करेन. त्यामध्ये माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण असं म्हणलं तर भाषण मग नाही ते मग पुढचं काही नाही का बसायचं. त्यामध्ये आपल्याला आपल्या निर्मला सीतारामन अर्थमंत्र्यांची मदत लागेल, आपल्याला अमित शहांची मदत लागेल, आपल्याला तिथं सहकार मंत्री मुख्यमंत्री आमची सगळ्यांची मदत लागेल. ती आपण करूया. पण मी तुम्हाला सांगतो, अशा गोष्टी करताना कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यामुळं ज्यांचं काही चुकलेलं असेल तिथं कठोर निर्णय घेतले जातील. परंतु पुन्हा एकदा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही बुलढाणा जिल्हा बँकेच्या धर्तीवर चालू करून तुम्हाला पुन्हा एकदा ह्या नाशिकमध्ये माझ्या शेतकरी वर्गामध्ये गतवैभव प्राप्त करण्याचा शब्द देखील ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. मित्रांनो, इतर अनेक गोष्टी आहेत. आम्हाला 5 वर्ष मिळाली नाही तरी देखील आम्ही सरकारमध्ये गेलो तो विकास करण्याच्या करता गेलो. त्याच्यामध्ये राज्याचे प्रश्न सुटावेत, आमच्या नाशिक जिल्ह्याचे प्रश्न सुटावेत. आमच्या पलीकडं पश्चिमेकडे पडणारं पाणी आम्हाला पूर्वेकडे आणायचं आहे. आमची नाशिकची धरणं त्याला कधी कधी पाणी भरण्याला उशीर होतो आणि नंतर आमचं जायकवाडी भरतं, नंतर आमचं येलदरी असेल, सिद्धेश्वर असेल, माजलगाव असेल, ती तिकडची धरणं भरतात. शेवटी ती पण आपली माणसं आहेत, ही पण आपली माणसं आहेत आणि तुम्ही पण आपली माणसं आहात. त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय गहन आहे. त्या संदर्भामध्ये देखील आम्ही मान्यता दिली. निफाडकरांनो, नाशिककरांनो, आपल्याला महायुतीचं सरकार का आणायचं आहे? केंद्रात स्वतः नरेंद्र मोदी साहेब आहेत, अमित शहा साहेब आहेत. परवाच अमित शहा कुठं बोलत असताना सांगितलं की तुम्ही महायुतीचं सरकार ह्या राज्यामध्ये घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ ह्या जिथं कुठं असतील तिथं त्या ठिकाणी निवडून द्या आणि ते निवडून दिल्यानंतर मी केंद्राचा पण भरघोस निधी द्यायला कुठं कमी पडणार नाही, अशा प्रकारचा शब्द त्यांनी पण दिलेला आहे. परवा मी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला मी होतो पुण्यात, तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर, त्यावेळेस पण आम्ही चर्चा करत होतो. ते म्हणले, अजित पुन्हा एकदा आपल्या विचारांचं सरकार आणा, मी तुम्हाला केंद्राचा निधी कुठं कमी पडू देणार नाही, असं स्वतः पंतप्रधानांनी पण सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणाल कशा करता आपल्याला ही गरज आहे? आपल्याला आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला त्या बाबतीमध्ये ज्या मोठ्या योजना आहेत त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचा पैसा लागतो, जायकाचा पैसा लागतो, त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला केंद्र सरकारची मदत लागते. आत्तापर्यंत केंद्र सरकारने 10 लाख कोटी रुपयाची मदत केंद्रामध्ये सरकार आल्यापासून त्यांनी दिलेली आहे. आता 1 लाख कोटीची कामं तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारची चाललेली आहे. मग त्याच्यामध्ये मेट्रो आहे, वंदे भारत ट्रेन आहे, बुलेट ट्रेन आहे, त्याच्यामध्ये विमानतळ आहे, त्याच्यामध्ये टर्मिनल आहे, त्याच्यामध्ये बंदर म्हणजे वाढवणचं बंदर आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नॅशनल हायवेज आहेत, मोठे मोठे ब्रिज आहेत, मध्ये अटल सेतू हा पण पूल आपण त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेला. अशा अनेक कामं आहेत. त्या कामाकरता आपल्याला त्यांची मदत पाहिजे, ती मदत आपण घेऊ. तुम्ही काळजी करू नका.
तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा. मला आज इथं आमचे सहकारी यतीन कदम यांनाही धन्यवाद द्यायचे, त्यांचेही आभार मानायचे. कारण त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. माणूस आहे, माणसाने शेवटपर्यंत प्रयत्न करायचा असतो. आणि नंतर मात्र पक्षाची शिस्त, पक्षाचा आदेश, नेत्यांनी दिलेल्या सूचना याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार या नात्याने आता दिलीप काकाला उमेदवारी मिळालेली आहे आणि दिलीप काकाला आता संधी मिळाली पाहिजे. आपण त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घ्यायला नको. एक आमदार महत्वाचा आहे. एकेकाळी याच देशामध्ये वाजपेयी साहेबांचं सरकार एका खासदारांनी पडलं, एक खासदार कमी पडला. एवढं महत्व केंद्रात खासदाराला असतं, राज्यामध्ये तुमच्या माझ्या आमदाराला असतं. आणि त्याच्यामुळं त्यांनी आणि बाकीच्याही सगळ्यांनी, शिवाजीराव आहेत, बाकीचे सगळे, त्यांनी पण एक समंजस्य अशा प्रकारची भूमिका या बाबतीमध्ये घेतली. त्याच्याबद्दल त्यांनाही मी, आमचे बाळासाहेब पण आहेत, त्यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांचेही सगळ्यांचे आभार मानतो. यतीन, तुम्ही तरुण आहात, तुम्हाला उद्याच्याला भवितव्य आहे, त्याबद्दल आपण काळजी करू नका. तुम्ही भाजपामध्ये जरी असला तरी भाजपाच्या अमित शहाचे, देवेंद्रजींचे, माझे चंद्रशेखरचे चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळं तुमच्याकरता आम्हाला पिंपळगाव नगर परिषद करून दिल्याने ऑलरेडी भाजपचं आपण मोठं काम केलेलं, पण एका कामावर समाधान मानायचं नाही, अजून दुसरं मोठं काम झालं पाहिजे. दादांनी ऑलरेडी भारतीय जनता पक्षासाठी एक मोठं काम केलेलं आहे. इथं सतीश भाऊ आहेत, बापूसाहेब पाटील आहेत. पिंपळगाव नगर परिषदेची फाईल अडली होती. दादा नसते तर पिंपळगाव नगर परिषद झाली नसती. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष दादांचा कायम ऋणी नक्कीच राहील आणि त्याची परतफेड आम्ही 23 तारखेला करून देऊ. त्याबद्दल धन्यवाद. असंच सगळ्यांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. जर टोकाची भूमिका घेतली तर त्याच्यातनं चांगलं निष्पन्न होत नाही. आणि अशा वेळेस जरा प्रतिसाद दिला तर माणसाच्या पण मनामध्ये राहतं. आणि मग योग्य वेळ आल्यानंतर आम्ही त्यांना योग्य प्रकारची संधी द्यायला पण कुठं कमी पडणार नाही. ही पण बात मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो. मित्रांनो, तसं बघितलं तर दिलीप काका काय आपल्याला नवा नाही. एक दिलीप काकाच्या रूपानं माझ्या निफाड परिसराला धडाडीचा आणि चांगलं व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी मिळालेला आहे. राज्याच्या विधानमंडळामध्ये निफाड मतदारसंघाचं, तसंच या भागातल्या शेतकऱ्यांचं, ह्या भागातल्या कष्टकऱ्यांचं, ह्या भागातल्या माझ्या मायमाऊलींचं, माझ्या बहिणींचं, माझ्या तरुणींचं प्रश्नासाठी दिलीप तात्यांनी सातत्याने आवाज उठवण्याचं काम तिथं केलेलं आहे. निफाडच्या विकासाची तळमळ मी स्वतः त्याच्याकडे पाहिलेली आहे. आणि दिलीप काकाच्या रूपानं एक धडाडीचा आमदार हा निफाडला मिळालेला आहे. त्याला पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेमध्ये पाठवण्याचं मात्र काम हे आपल्याला करायचंच आहे. त्यामध्ये कदाचित 5 वर्षात कुठं काही शब्दांनी शब्द वाढतो, कुठं एखादं काम झालं नसेल, एखाद्याच्या बाबतीमध्ये काही नाराजी असेल, माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही पण अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते आहोत. काम करताना कधी 100% कामं होत नाही, परंतु कुणी आपण एकमेकाला नेहमी साथ दिली पाहिजे. आणि काही झालं असेल तर ते तुम्ही माफ केलं पाहिजे. पुढं चांगलं कसं करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न दिलीप काकाही करेल, त्याच्याबद्दल मी पण लक्ष देईन. आणि बाकीच्या सगळ्यांनी, इथं बसणाऱ्या सगळ्यांना मी सांगतो, जर तुम्हाला काही शंका कुशंका, जिल्हा परिषदेला काय होईल, तालुका पंचायतीला काय होईल, नगरपालिकेला काय होईल, महानगरपालिकेला नाशिकला काय होईल, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आहे. त्यामध्ये काहींना असं वाटेल की उद्याच्याला एखादा माणूस आमदार झाला की तो त्यांचंच रेटून धरेल. दिलीप काकाचा स्वभाव तसा नाही. त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप केल्यानंतर दिलीप काका माझंच ऐकणार, तो दुसऱ्याचा कुणाचा ऐकणार नाही. आणि मी कुणावर तुमच्यावर अन्याय होऊन देणार नाही. ही पण बाब माझ्या सहकारी मित्रांना या निमित्तानं मी सांगतो. दुसरी महत्वाची गोष्ट, मायमाऊलींनो, आपला हा मतदारसंघ आहे, हा 2,95,000 एवढ्याच मतदारांचा आहे, बरोबर आहे अध्यक्ष?
95,000 मतदारसंघाचा. ह्या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या प्रयत्नातनं जी आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्यामध्ये किती महिलांना त्या योजनेचा फायदा मिळाला तुम्हाला माहिती आहे? 1,29,000. म्हणजे 2-2.5 माणसामागं, मतदारांमागं, 2 ते 2.5 मतदारामागं 1 मतदार हा त्या योजनेचा फायदा घेतलेला आहे. आम्ही शब्दाचे पक्के आहेत. मी जूनमध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना केला सादर, विरोधकांनी मला टार्गेट केला, म्हणले तिजोरी खाली करायला चाललाय हा माणूस, राज्याला कंगाल करायला चाललाय, महाराष्ट्राला दिवाळखोरीत काढायला चाललाय, आर्थिक शिस्त बिघडायला चाललाय. निफाडकरांनो, मी अतिशय कडक स्वभावाचा आहे, पण मी आर्थिक शिस्त पाळणार आहे. माझ्या इथल्या एक देखील संस्था तुम्ही बघितली तर अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही त्या संस्था चालवतो. कुठेही तिथं गालबोट लावून देत नाही. वेळ पडली तर आम्ही कमीपणा घेतो, पण संस्थेचं हित पहिलं जपतो. किती जवळचा माणूस आला आणि सांगितलं की इथं काहीतरी विशेष बाब करा, नाही, नियमामध्ये बसत असेल तरच होईल, विशेष बाब नाही. म्हणून आज आमच्या बँका नंबर 1च्या आहेत. 0% व्याजाने मी माझ्या पुणे जिल्ह्याला पीक कर्ज देतो शेतकऱ्यांना. का शेतकऱ्यांचं भलं होणार नाही? ह्याच्यामध्ये मायमाऊली आहेत. ही योजना आणताना विरोधक कोर्टात गेले. काही माजी आमदार मंत्र्यांनी सांगितलं आमचं सरकार विरुद्ध आम्ही योजना बंद करू. अरे काय तुमच्या घरची योजना आहे बंद करू? आम्ही काही गरिबाला दिलं ना, जातपात बघितली नाही, कुठल्या समाजाची बघितली नाही. ती आमची बहीण आहे ना, तिला मिळालं पाहिजे. तिला मान सन्मान प्रतिष्ठा दिली. आम्ही कशातनं दिली? सत्तेमध्ये सहभागी करून. नरेंद्र मोदी साहेबांनी 2029ला त्यांना खासदार आणि आमदार म्हणून देखील आरक्षण देऊन टाकलंय. पुढच्या वेळेस 1/3 महिला ह्या खासदार होणार आहेत, 1/3 महिला ह्या आमदार होणार आहेत. तोही कायदा झालेला आहे, त्याबद्दल काळजी करू नका. पण आज ती खुरपणीला जाती, रोजगार हमीच्या कामाला जाती, धुणं भांडी करती, ती त्या ठिकाणी झाडू पोतना करती, काही ठिकाणी 4 घरी जाऊन स्वयंपाक करून स्वतःचा उदरनिर्वाह चालवती, कुठंतरी महत्त्वाच्या मंडईमध्ये जाऊन त्या मार्केट कमिटीतनं कांदे बटाटे गोळा करते आणि विकत घेऊन ती किरकोळ विक्री म्हणून करते, त्यावेळेस तिची संध्याकाळी चूल पेटते. भाजीपाची विक्री करते, त्यावेळेस तिची संध्याकाळची चूल पेटते. आज इतक्या वर्ष आम्ही सत्तेमध्ये आहोत, आमचंही कधी लक्ष गेलं नाही, आम्हालाही दोष आहे, पण समोरच्या विरोधकांचंही गेलं नाही. आणि आम्ही त्यांना 1,500 रुपये द्यायचं ठरवलं. आमची चेष्टा केली, 1,500 रुपये. अरे तुम्ही 1.5 रुपये 6 रुपये पण दिला नाही, कशाचं मला सांगता? तुमचं सरकार असताना तुम्ही 1.25 रुपये दक्षिणा पण दिली नाही. मी कमीत कमी माझ्या बहिणीला 1,500 द्यायचा प्रयत्न एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आम्ही केला ना. आम्ही सुरुवात तर केली. म्हणले हे देणार नाहीत, ही चुनावी जुमला आहे, हे फसवतायत. अरे फसवायला आम्ही नाही जन्माला आलोय. आम्ही शब्द पाळणारे, वचनपूर्ती करणारे आणि वादा तो निभावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. 1 जुलैमध्ये जाहीर केलं, ऑगस्टला पैसे दिले. आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री, तिला सांगितलं आदिती कुठं अडचण येता कामा नये, कुठंही गळती होता कामा नये. डायरेक्ट तिचं आधार कार्ड माझ्या मायमाऊलीचं आणि तिच्या अकाउंटला पैसे, मध्यस्थी नाहीच. नाहीतर ते कुणीतरी तू जाऊन दे, मग त्यांनी 1,500 लाडकी बहीण तुला 1,500 1400 घे, तुला 100 मला राहून दे ना, झालं मग. मला एक तर पैसे कमी, त्याच्यातही 100 रुपये काढायला निघाला. असं काही ठेवलं नाही. जुलै ऑगस्टचे पैसे ऑगस्टला दिले, सप्टेंबरचे दिले. ऑक्टोबरला लक्षात आलं की आता आचारसंहिता येणार आहे, ते पैसे आम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला ऑक्टोबरलाच दिले. 1, 2, 3ला दिवाळी होती. दिवाळीच्या आधी पैसे मायमाऊलींना मिळाले की नाही? मिळाले. त्या पद्धतीनं तुला नाही दिलं, त्यांना दिले. त्याच्यात मायमाऊली खुश झाल्या. तुम्ही काळजी करू नका, आपल्याला पुढे ही योजना 5 वर्ष चालू ठेवायची आहे. तुम्हाला
माझ्या शेतकरी बांधवांना 3, 5, 7.5 पाऊस काळ चांगला झालाय, धरणात पाणी आहे, नांदूर मंदिरला पाणी आहे, कॅनॉलला पाणी येणार आहे, विहिरीला पाणी, बोरला पाणी आहे. तुमचं बिल माफ करून टाकलेलं आहे. मागचं बिल द्यायचं नाही. विरोधक खोटं सांगतायत, मागचं बिल देतील, अजिबात देणार नाही. मागचंही बिल द्यायचं नाही, चालू बिल द्यायचं नाही आणि पुढचंही बिल द्यायचं नाही. या पद्धतीनं काम करा. आणि पुढं मी आणि देवेंद्रनी 9,500 मेगावॅट आम्ही आता सोलरवर वीज तयार करतोय. सगळं काम सुरू झालेलं आहे. 35,000 एकर जमीन वेगवेगळ्या लोकांना दिलेली करारांनी ती वीज आल्यावर तुम्हाला दिवसा वीज मिळणार आहे. दिवस उजाडला, पंप चालू, पाटाने पाणी द्या, पंप चालू करा, ड्रिपनी द्या, स्प्रिंकलरनी द्या, ज्याने द्यायचं आहे त्यांनी द्या. पंप चालू, दिवस मावळला, घरी बायका पोरांच्यात जायचं, घरच गाठायचं, दुसरी कुठे जायचं नाही. आणि बायका मुलांच्यात राहायचं, गप्पा मारायच्या, जेवण करायचं, पोराचं कसं चाललंय, पोरीचं कसं चाललंय. आता काय होतंय, आठवड्यातले निम्मे दिवस रात्री, ती रात्री बिबट्या कधी सांगता येत नाही. त्याच्यातनं काही ठिकाणी गवे येत आहे, काही ठिकाणी ती रानडुकरं येत आहे, काही ठिकाणी विंचू, काटे, साप काही पण येते. आणि त्याच्यातलं घरची पण लोक घाबरून आता कधी माणूस आपला घरी येईल. आता तसं आम्ही ठेवणार नाही. मी आज तुम्हाला सांगतो, पुढच्या 6 महिन्यात माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसाच वीज शेती करता मिळणार. या गोष्टी महायुतीच्या सरकारने केल्या, आम्ही सगळ्यांनी मिळून केल्या. तुम्हाला हे देत असताना बांधवांनो, दुधाचा व्यवसाय तुमचा आहे, 3, 5, 8, 5. माझाही दुधाचा व्यवसाय. आम्ही एका अधिकारवाणीने बोलतो, माझी पण ऊसाची शेती आहे, माझी पोल्ट्री आहे, डेअरी आहे, मला ते माहिती आहे. ह्याच्यातले बारकावे आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं कुठं अडतं ते आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्हाला 28 रुपये मिळतात. आम्ही 5 रुपये देत होतो, परंतु 1 ऑक्टोबरपासून आमच्या लक्षात आलं थंडी वाढली, त्याच्यामध्ये काही दूध पण जरा कमी होतं. मग आमच्या गाईच्या दुधाला आम्ही 1 ऑक्टोबरपासून 7 रुपये अनुदान केलंय. ग्राहकाला वाढवलं नाही. ग्राहकाचा दर तोच. माझा शेतकरी जगला पाहिजे, त्याला 28 अधिक 7 35 रुपये त्यांना त्या ठिकाणी सुरुवात केली. हे पैसे आलेत, ठेवले नाहीत, डायरेक्ट अकाउंटला पहिल्यांदा दिले सोसायटीमार्फत. ते सोसायटी म्हणले यावेळेस 3, 5, 8, 5 नव्हतं, 30 कापाकापी करायला लागले. म्हणलं तसं नाही. आता त्या शेतकऱ्याचं नाव, त्याचं 15 दिवसात किती दूध आलं, त्याचा अकाउंट नंबर आणि डायरेक्ट पैसे राज्य शासनाच्या अकाउंटमधनं शेतकऱ्याच्या अकाउंटला. माझा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा, देवेंद्रजीचा प्रयत्न, माझ्या सगळ्या आमदारांच्या संमतीनं पारदर्शकता आणायची, मधी काही गळती नाही झाली पाहिजे. आज आमच्या मुलींच्या करता देखील आम्ही 1,01,000 रुपये त्या बाबतीमध्ये लेक लाडकी योजनेमध्ये देतोय. 44 लाख शेतकऱ्यांना 15,000 कोटी रुपयाचा आम्ही तुम्हाला फायदा करून दिलाय ह्या वीज माफीमध्ये. काँग्रेसने 2003ला वीज माफी दिली, 4ला सरकारमध्ये आल्यावर बिल पाठवलं. म्हणलं राव, मी पण त्या मंत्रिमंडळात होतो, म्हणले बरोबर नाही, आपण खोटं बोलतो लोकांना. आपलं साधलंय, आता बिल पाठवायचं. आम्ही आमचं साधलं तरी बिल पाठवणार नाही. आम्ही 5 वर्ष, आमचा वादा आहे, अजित दादाचा वादा आहे, 5 वर्ष तुमच्या वीज बिल माफ. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. त्याच्यामध्ये कुठं चुकलं, कमी पडलो सांगा, पण आम्ही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत फसवणूक करणार नाही. अशा पद्धतीनं माझ्या मायमाऊलींना 3 गॅस सिलेंडरची योजना, माझ्या युवा युवतींना डिप्लोमा, डिग्री आणि 12वीला 6,000 रुपये स्टायपन, डिप्लोमाला 8 आणि डिग्रीला 10. अशा पद्धतीनं त्यांना दरवर्षी 10 लाख विद्यार्थींना 6 महिन्याचा कोर्स देणार, अनुभव देणार, जेणेकरून त्याला नोकरी मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांना कर्ज काढून स्वतःच्या पायावर त्यांचा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे. ह्या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार चाललंय. माझी तुम्हाला विनंती आहे, आमच्या दिलीप काका बनकरनी पण आपला जाहीरनामा कुठे आहे, तिथे आम्ही
हे सात बरोबर आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी मी जेवढे उमेदवार राज्यात उभे केलेत, आम्ही महायुती, भाजपने काय करायचं, शिवसेनेने काय करायचं त्यांचा अधिकार. मला ज्या जागा आल्या, मी नेहमी सांगतो, मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं चाललोय. कालही चाललो होतो, आजही चाललोय, उद्याही जाणार. हे सगळं करताना त्या संदर्भामध्ये आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की सोशल इंजिनिअरिंग मी केलंय. मला जेवढ्या जागा मिळाल्या, घडीभर 60 जागा मला मिळाल्या समजा, त्याच्यातल्या 12.5% जागा आदिवासी प्रतिनिधित्व दिले. आदिवासी तुमच्याच इथं हिरामण खोसकर, नरहरी झिरवाळ आणि आमचा नितीन पवार, तिकडं दौलत दरोडा, तिकडं डॉक्टर लामटे, तिकडं विदर्भात बाबा आत्राम. ह्या पद्धतीनं मी 12.5% प्रतिनिधित्व त्यांना दिलं. मी म्हणतो ना, मी सोशल इंजिनिअरिंग केलं, मी जाहीरपणे सांगतो. त्याच्यानंतर मागासवर्गीय त्यांना 12.5% जागा दिल्या. अण्णा बनसोडे असेल, सरोज आहिरे असेल, अशा अनेक माझ्या सहकारी मित्रांना, तिकडे सचिन पाटील असेल, त्यांना अशा जागा दिल्या. माझ्या मुस्लिम समाजाला मी 10% जागा दिल्या. त्याच्यामध्ये नजीब मुल्ला असेल, नवाब मलिक असतील, जिसान सिद्दीकी असेल, तिकडं हसन मुश्रीफ असेल, तिकडं सना असेल, अशा आम्ही 10% त्यांनाही जागा दिल्या. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चाललोय. आम्ही भेदभाव करत नाही. ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ती 18 पगड जास्ती 12 बलुतेदारांना करून गेली. तेच रस्त्याने आम्ही चाललोय. मला तुमचे आशीर्वाद हवे, आम्हाला तुमचा पाठिंबा हवा आहे, आम्हाला तुमचं बहुमोल असं मत हवं आहे. आणि ते मशीनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दिलीप काका बनकरचं तिथं नाव आहे. बटन दाबायचं आणि पहिल्या क्रमांकाने निवडून आणायचं. बटन दाबायचं, सगळ्यात जास्त मतांनी. आता आपल्या मागं यतीनची पण ताकद आहे. यतीन पण ताकदवान आहे. चालणार असं म्हणून चालणार नाही. त्याच्यामध्ये आमचा बाळासाहेब पण ताकदवान आहे. सगळे आमचे ताकदवान सहकारी आहेत. आमचा राजेंद्र डोकळे हे तर आमचे पहिल्यापासून अध्यक्ष आहेत. कश काय ताकदवान आहे, मी पण त्यांना घाबरतो. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण माझी विनंती आहे, हा जाहीरनामा मी निफाडचा दिलेला आहे. प्रत्येक मतदारसंघाचे जाहीरनामे आहेत. राज्याकरता काय करणार तो जाहीरनामा, महायुती करणार काय तो जाहीरनामा, आणि हा आमच्या उमेदवाराचा जाहीरनामा. ही कामं आम्हाला करायची. माग जी कामं केली तीच पण सांगितलीत. 1600 कोटी रुपयाची कामं, 1600 कोटी रुपयाची कामं केलीत. आता पुढच्या वेळेस मी आज तुम्हाला सांगतो 3000 कोटी रुपयाची कामं करून दाखवू. आपला शब्द आहे, आपला वादा आहे 3000 कोटी. तशा पद्धतीनं तुम्ही घोषणा नुसत्या देऊ नका, बटन दाबा. याच्यातच जोर गेल्यावर 20 तारखेला काय कराल, जोर जरा जवळ ठेवा. आणि तुम्ही पण या टक्केवारी मताची करा. माय माऊलींनो, तुमचा लाडका भाऊ तुम्हाला सांगतोय, तुम्ही माझा ऐका, घड्याळाच्या चित्राचं बटन दाबा. पुढं तुमची पण योजना चालू राहील. पुढं आणखीन काही तुम्ही सांगितलं, बांधवांनो तुम्ही सांगितलं, ती करण्याची धमक आणि ताकद महायुतीमध्ये. का तर केंद्र सरकार आमच्या बरोबर आहे, त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे, त्यांचा आम्हाला आधार आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण चांद्यापासून बांध्यापर्यंत तुमच्या माझ्या महाराष्ट्राला अतिशय जोमाने पुढे नेण्याचं काम करू आणि पुन्हा एकदा दिलीप काकाला आमदार करू, एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप काका बनकर यांच्या सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित झाले. आपण निफाडकरांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे महायुतीचे सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी मतदार बंधू भगिनी यांचे सुद्धा आभार मानतो.
अल्पोपहाराची व्यवस्था प्रमिला लॉन्स येथे केलेली आहे आणि उद्या 2 वाजता सायकेडा येथे